न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वसई विरारच्या पूर प्रश्नाला आता युद्धपातळीवर तोडगा। सीएम फडणवीसांनी दिले विशेष बैठकीचे आश्वासन। वसई विरारच्या दरवर्षीच्या पूर समस्येवर आता निर्णायक पाऊल पडणार आहे। वसईच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडितताईंच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विशेष संयुक्त बैठकीचे आश्वासन दिले आहे। यापुढे तात्पुरते उपाय नकोत, तर कायमस्वरूपी तोडगा हवा अशी भूमिका मांडली गेली आहे। गेल्या काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे वसई विरारमध्ये निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी आज मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली। निवेदनाद्वारे त्यांनी विस्कळीत वाहतूक, जीवित हानी आणि नागरिकांच्या समस्या मांडल्या। आमदार स्नेहा ताईंनी मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी केली, पुरावर केवळ मलमपट्टी नको। त्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, MSRDC, भारतीय रेल्वे, VVMC आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या सर्व विभागांची संयुक्त विशेष बैठक तातडीने बोलवावी। सर्व विभागांचा समन्वय साधून दीर्घकालीन कृती आराखडा निश्चित करणे ही काळाची गरज आहे। या मागणीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वसई विरारच्या पूरस्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित विभागांची विशेष संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले। गेल्या 5 दिवसांतील मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा वारंवार विस्कळीत झाली। त्यामुळे हजारो नोकरदार, उद्योग कर्मचारी, विद्यार्थी आणि मुंबईच्या शाळांमध्ये जाणाऱ्या शिक्षकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले। या असामान्य परिस्थितीचा विचार करून खासगी आस्थापने, उद्योग, कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रभावित कर्मचारी व शिक्षकांना किमान 4 दिवसांची भरपगारी विशेष रजा जाहीर करण्याची मागणीही आमदारांनी केली। वसई विरारमधील नागरिकांना दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर नियोजन करून शाश्वत उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम भूमिका आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी मांडली। आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होते, याकडे संपूर्ण वसई विरारचे लक्ष लागले आहे। iNews 28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।